विठोबाराय एसटीनं निघाले आळंदीला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून विठोबाच्या पादुकांनी चक्क एसटी बसनं प्रवास केला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून विठोबाच्या पादुकांनी यंदा चक्क एसटी बसनं प्रस्थान केले। विशेष म्हणजे आषाढीला सर्व संत पंढरपुरात विठ्ठलाच्या भेटीसाठी एसटीनं आले होते। त्यानंतर आता साक्षात विठुराया एसटीनं आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला निघालेत। कार्तिकी वद्य एकादशी आणि त्यानंतर होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी साक्षात विठोबा उपस्थित होते, असा संत नामदेवरायांच्या अभंगात उल्लेख आहे। त्यामुळे प्रतिवर्षी कार्तिकी पौर्णिमेला विठोबाराय, संत नामदेव आणि संत पुंडलिक यांच्या पादुका या पंढरपूरहून आळंदीला 10 दिवसांचा प्रवास करत पायी जातात। यंदा कोरोनाच्या सावटामुळे पायीवारी रद्द करून कार्तिकी पौर्णिमेऐवजी कार्तिकी वद्य एकादशीचा मुख्य सोहळा दिवशी सकाळी संतांसह विठोबाराय आळंदीला रवाना झाले। यात्रे अलंकापुरा येथे ती आवडती विठ्ठला या संत वचनानुसार प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजाला संजीवन समाधी सोहळा देत असताना अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरराय, नामदेवराय, पुंडलिकराय इत्यादी अनेक संत मंडळी, त्याचबरोबर सर्व वैष्णव हे आळंदीमध्ये प्रत्यक्ष हजर होते। आणि त्याच्यानंतर नामदेवरायच्या वचनानुसार प्रतिवर्षी कार्तिक वद्य अष्टमी हे अमावस्या हा आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम चालत असतो। परंतु यावर्षी कोविडच्या महामारीमुळे शासनाने 3 पालख्यांना परवानगी दिलेली आहे। एक म्हणजे पंढररायची पालखी, दुसरा म्हणजे नामदेवरायची पालखी आणि तिसरी पुंडलिकरायची पालखी। त्यानुसार कार्तिक व शुद्ध पौर्णिमेला पंढरपुरामधून 3ही पालख्यांचं प्रस्थान हे त्या मंदिरामधून होऊन तिथं मंदिरामध्ये एका विशिष्ट अशा जागी ठेवण्यात आलेले आहे। आणि आज कार्तिक वद्य एकादशी दिवशी त्या पादुका आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत। आणि त्या अनुषंगानं आज त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रदक्षिणा, कीर्तन, जागर इत्यादी कार्यक्रम होतील। उद्याच्याला द्वादशीची खिरापत होईल, कीर्तन, जागर इत्यादी कार्यक्रम तर त्या ठिकाणी होणार। आणि 13 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा होऊन 13 तारखेला दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये पांडुरंगाची आणि ज्ञानेश्वर महाराजांची भेट होईल। आणि त्याच्यानंतर हा सोहळा संध्याकाळी 13 तारखेला परत पंढरीकडे प्रस्थान होईल। किती भाविक वारकरी या सोहळ्यामध्ये प्रत्येक पालखीला 20 लोकांची परमिशन शासनाने दिलेली आहे।